आपला ताकाचा मसाला सोबतच ताकसुद्धा पिण्यासाठी तयार आहे. नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ताकाचा मसाला म्हणजेच छाछ मसाला. तर सध्या हिवाळ्याचे दिवस जरी सुरू असले तरी आमच्या घरी वर्षाचे 12 महिने ताक पिलं जातं. त्याच्यामुळे आज आपण ताकाचा मसाला घरच्या घरी घरच्या साहित्यात बनवणार आहोत. आणि तसंही आता उन्हाळा लागला की बरेचसे लोक ताक पितात, तर त्यांनासुद्धा उपयोग होईल. तर आपण बघूया आधी साहित्य काय काय घेतलं आहे. तर इथे 1 चमचा धणे घेतलेत, 1 चमचा बडीशेप घेतले, 1 चमचा जिरे घेतले, 4 लवंग, 10-15 काळे मिरे, 2 दालचिनीचे तुकडे, अर्धा चमचा ओवा घेतला आहे, थोडं काळं मीठ घेतलं आहे आणि थोडं साधं मीठ. आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहे थोडासा पुदिना आणि 4-5 टाळे कढीपत्ता. तर हा पुदिना आणि कढीपत्ता स्वच्छ धुवून मी फॅनखाली वाळवून घेतला आहे. तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेऊ शकता. तर आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, तर आपण भाजून घेऊया. तर इकडे कढई तापून घेतली आहे. आपण एक एक मसाले घालूया. मिरी, दालचिनी, ओवा, दाणे, बडीशेप, जिरे आणि लवंग सर्व परतून घेऊया. आता ही 2-3 मिनिटं परतून झालेत. गॅस थोडासा बारीक करूया. पुदिना घालूया. आणि हा सुद्धा छान परतून घेऊया. आता आपण कढीपत्ता सुद्धा घालूया. गॅस थोडासा मी मोठा केलाय, मध्यम केलाय, कारण की हे पुदिना आणि हे कढीपत्ता आपल्याला कुरकुरीत करायचा आहे. आता आपल्याला काळं मीठ आणि सफेद मीठ आता हे सुद्धा याच्यासोबतच परतून घेऊया. आता पुदिना आणि कढीपत्ता कुरकुरीत झालेले आहे. तर गॅस बंद करूया आणि हे सर्व मिश्रण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊया. आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. तर इथे मिक्सरचं भांडं घेऊया आणि हे सर्व मिक्सरमध्ये घालून घेऊया. आणि आता हे बारीक पावडर करून घेऊया. इथे मी मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतली. आता ही एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. इथे बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये आपण काढून घेऊया. आता ही पावडर आपण एका हवाबंद छोट्याशा बरणीमध्ये भरून घेऊया. अशी एखाद्या छोट्याशा बरणीत भरून तुम्ही ही स्टोअर करू शकता आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो. आता आपण थोडं ताक बनवूया आणि हा मसाला आपण थोडा वापरून बघूया. इथे मी ग्लास घेतलाय, त्याच्यामध्ये आपण थोडंसं दही घेऊया. दोन बर्फाचे क्यूब्स घालूया.
थोडासा मसाला घालूया, थोडं पाणी घालूया, कुसळून घेऊया. इथे ताक आपलं तयार आहे. वरून थोडा मसाला घालूया. आपला हा ताकाचा मसाला मी तुम्हाला घरच्या साहित्यात बनवून दाखवलेला आहे. तर आपला ताकाचा मसाला आणि सोबत ताक सुद्धा पिण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.